नमस्कार. सकाळचे 9:30 वाजलेत आणि माझी सुरुवात झाली जेवणाची. सकाळी 6 वाजता उठल्यानंतर अथांगचा डबा देऊन झाला आहे आणि आता पुढची तयारी म्हणजे बेसिक काही नाही, फक्त डाळच बनवायची आहे, डाळ आणि भात. डाळीसाठी लागणारं साहित्य: टॅमॅटो, मिरची, कोथिंबीर, थोडेसे शेंगदाणे, कांदा, लसूण आणि बेसिक मसाले. सगळं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर डाळीची तयारी केली. प्रत्येकालाच डाळ आवडते. माझ्या घरी प्रचंड म्हणजे मी म्हणेन रोजच डाळ असते. खाऊन खाऊन कधी कधी कंटाळा येतो आणि रोज सकाळचं तेच करायचं प्रत्येकालाच कंटाळा येतो. म्हटलं आपण पण व्हिडिओज बनवण्याची सुरुवात करूया. जास्त नाही, बेसिक काहीतरी डेली रुटीन असेल किंवा छोट्या माझ्या रोजच्या घरी बनवल्या जाणाऱ्या रेसिपीज असतील. रेसिपी म्हणजेच काय, तर रोज जेवणात जे मी जेवते, जे माझा बाळ खातो, जे माझे घरचे खातात तेच. आता ह्या डाळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगितलंच. मी फक्त मूग डाळ नाही तर त्याच्यासोबत मसूर डाळसुद्धा घेतली. मसूर डाळ हेल्दी असते मुलांसाठी आणि आपल्यासाठी. ती स्वच्छ धुवून त्याच्यात पाणी टाकून ठेवून द्यायची आणि कुकरमध्येच मी करते. कुकर ठेवला गॅसवर, छानपैकी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर टाकली जिरं, मोहरी आणि बेसिक माझं रोजचंच असतं जेवणामध्ये ते म्हणजे लसूण. सगळं टाकून झाल्यानंतर छान अशी फोडणी तरसून द्यायची. कांदा टाकायचं, टॅमॅटो टाकायचं, शेंगदाणे टाकायचे आणि मस्त छान मिक्स करून घ्यायचं. आणि थोड्या वेळाने छान थोडंसं कांदा टॅमॅटो लालसर झालं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीपुरतं. मी पिंकवाला मीठ वापरते आणि थोडीशी कसुरी मेथी, हेल्दी असते, टेस्ट येते छान जेवणाला. त्याच्यानंतर थोडंसं हळद, थोडासा चवीपुरता मसाला जो घरी बनवलेला आहे. बेसिकली घरी दरवर्षीच मसाला मे महिन्यामध्ये बनवला जातो. माझ्या सासूबाई देतात बनवून. आणि अशी फोडणी द्यायची आणि कुकर लावून घ्यायचा. लवर नक्कीच चेक करायचं आणि नंतर उरलेली भांडी. खरं तर सकाळची सुद्धा भांडी घासून झालेत. आता पुन्हा भांड्यांचा तर काय मुहूर्तच नसतो, ते कंटिन्युअसली चालूच असतात. प्रत्येक बाईचं घ्यायचं की सकाळची कामं उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. हाऊसवाईफ आहे म्हटल्यावर तिला काय कामं असतात असे म्हणणारी बरेच आहेत, पण असं नसतं. बरीच कामं असतात. त्यानंतर थोडंसं असं व्हिडिओ शेअर करणं, तुमच्यासोबत सगळ्यांबरोबर गप्पा मारणं, बेसिक गोष्टी आहेत जगण्यासाठी. पण तरीसुद्धा काम तर करावंच लागतं ना घरी बसून. बरेच जणं असं म्हणतात आणि आपलेच म्हणतात की काय कामं असतात दिवसभर. जेवणच तर बनवायचं असतं. जेवण बनवायचं असतं मान्य आहे. 10 माणसांसाठी असेल नाही तर 2-3 असेल. कांदा तर चिरावाच लागतो, टॅमॅटो तर कापावाच लागतो. जेवण बेसिक असू दे किंवा भरपूर, जॉबला जाणारी असू दे किंवा हाऊसवाईफ असू दे, कामंही तेवढीच असतात. घरी बसणारीला वाटतं जॉबला जावं आणि जॉबला असणाऱ्याला वाटतं घरी बसावं. पण आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की हे कोण अजूनही समजून घेऊ शकत नाही. इतक्या वर्ष झाली तेच ऐकायला मिळतं की काय घरी कामं असतात. घरी बरीच कामं असतात. सकाळी उठल्यावर डब्बा, त्याच्यानंतर पुढची कामं, क्लिनिंग असेल, डस्टिंग असेल. बऱ्याच बायकांनी मी पाहिलं आहे दिवसभर काम करतात. मी माझ्या आईलाही पाहिलं. माझी आई कधीही बसून मला दिसली नाही. आणि हो, हा माझा विचित्र स्वभाव म्हणावं की नाही आवडत मला. सतत गॅस पुसणं, सतत बऱ्याच लोकांची सवय आहे, त्याच्यामुळे हाताला चटकेसुद्धा बरेच लागतात. असो, मुद्दा आहे की आनंदी राहा. आणि थोडंसं फेसवॉश सेटाफिलचं वापरते.